ठाकरेंची शिवसेना संपली म्हणणाऱ्यांनी एकदा हा व्हिडिओ बघावाच। देशाच्या राजकारणामध्ये असा कोणता पक्ष आहे, अशी कोणती राजकीय नीती आहे जी उद्धव ठाकरेंना संपवेल? हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून शिवसेना नावाचं वादळ महाराष्ट्रामध्ये काय आहे हे तुम्हाला समजून येईल। ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या द्यायला काही नाही, उद्धव ठाकरेंकडे सध्या काही नसताना आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणारे हे पक्षप्रवेश बघून सत्ताधाऱ्यांना तर घाम फुटलाच आहे। मात्र मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मात्र जबरदस्त हिरमोड झाला आहे आणि शिंदे सेना आता व्हेंटिलेटरवरती आल्याचं चित्र हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जाणून येईल। मित्रांनो, ठाकरेंची शिवसेना अशी संपणारी नाही आहे, ठाकरेंची शिवसेना संपवणारी आहे। म्हणूनच अनेक आता कॅबिनेट मंत्र्यांसह आमदार आणि खासदार यांची उद्धव ठाकरेंना पसंती मिळत आहे। उद्धव ठाकरेंसारखा नेता या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणीच नाही। शरद पवार जरी NDA सोबत जात असले तरी उद्धव ठाकरेंनी या संकटाच्या काळामध्ये जी आपली ताठर भूमिका निभावली आहे याला तोड नाही असं म्हणत अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे। ठाकरे नावाचं वादळ, ठाकरेंच्या शब्दाला जाणणारी माणसं उद्धव ठाकरेंसोबत जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठाकरेंचा विचार संपवणं कुणालाही जमणार नाही, मग तो कोणत्याही देशाचा कितीही मोठा नेता असो, असं सध्या राजकीय पत्रकार आपली मतं सांगत आहेत। यावरूनच मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर हादरे देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होऊ घातलेल्या अनेक नेत्यांची नावांची यादी आता समोर येत आहे। जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील किंवा राज्य लेवलचे नेते असतील किंवा आमदार आणि मंत्री आणि खासदार देखील आता उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत। मित्रांनो, शिवसेनेची ताकदच काय आहे तर शिवसेनेची ताकदच मुळातच सामान्य शिवसैनिक आहे। याच शिवसैनिकांनी त्या नेत्यांना मोठं केलं, नेत्यांना मोठं करून त्यांना मंत्री बनवलं, कुणाला मुख्यमंत्री, कुणाला केंद्रीय मंत्री अशा सगळ्या बिरदावल्या मिळवल्या। मात्र त्यांनी काय दिलं तर त्यांनी ठाकरेंना उलट गद्दारी दिली। या गद्दारीचा अभिशाप ठाकरेंना गेल्या कित्येक वर्षांपासून लागलेला आहे आणि आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुन्हा परत येण्याचे वारे वाहू लागले आहेत। अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक नेते, जिल्हा प्रमुख यांनी आता एकनाथ शिंदेंची शिवसेनेची पसंती नाकारल्याचं चित्र यावरून प्रत्यक्षदर्शनी जाणवू लागलं। मित्रांनो, सांगायचा अर्थ हाच आहे की राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुढील 2 महिन्यामध्ये प्रचंड मोठे आमदारांचे आणि मंत्र्यांचे प्रवेश होऊ घातले आहेत। कारण की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आता शरद पवारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंना डच्चू देण्याच्या तयारीमध्ये आहे। मित्रांनो, ही राजकीय महत्त्वाकांक्षा एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे केंद्रातल्या भाजप नेत्यांना दाखवली की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे, माझ्या मुलाला केंद्राचा मंत्री बनवा, कॅबिनेट मंत्री बनवा, अशा प्रकारच्या मागण्यांनी जोर धरला होता आणि त्यांनी मंत्रिपदं आपल्या घरात घेतली होती। मात्र मित्रांनो, सध्याच्या घडीला जर आपण पाहायला गेलो तर उद्धव ठाकरेंचा सामना करू शकेल असा महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा एकही नेता आपल्याला दिसत नाही। म्हणूनच तर उद्धव ठाकरेंची ताकद कितीतरी पटीने भाजपपेक्षा आणि एकनाथ शिंदेपेक्षा मोठी असल्याचं चित्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सध्या तरी जाणवत आहे। सत्ता असून देखील भाजपकडे प्रवेश होत नाहीत, सत्ता असून देखील एकनाथ शिंदेंकडे प्रवेश होत नाहीत, मात्र उद्धव ठाकरेंकडे सध्या अनेक नेत्यांचे प्रवेश होत आहेत। काही द्यायला नसताना देखील उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आम्हाला पाहिजे असे म्हणणारे अनेक नेते महाराष्ट्राच्या याच भूमीमध्ये आहेत। मित्रांनो, ठाकरेंचं आकर्षण अनेक नेत्यांना आहे। यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा लवकरच सुरू होतोय। त्या दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांचे बड्या नेत्यांचे प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ठरले आहेत अशी बातमी सध्या मुंबईतून येते आहे।
मित्रांनो, ही बातमी ठाकरेंना दिलासा देणारी आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र खूप मोठ्या राजकीय कारकिर्दीतून बाहेर काढणारी असल्याचं चित्र जाणवत आहे. पुढील काही महिन्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेतून बाहेर निघाली तर तुम्हाला नवराटे नको आणि सत्ता नाही म्हणून आमदार आणि मंत्री निघाले, ही देखील त्याहून दुसरी बातमी नसावी.